अहिल्यानगर जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधातील कारवायांना वेग आला असून कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथे सलग दुसऱ्या दिवशी गांजा संदर्भातील आणखीन एक मोठी कारवाई उघडकीस आली आहे. कोपरगाव तालुका पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे धडक कारवाई करत घराशेजारी लावलेल्या तब्बल 22 किलो 100 ग्रॅम वजनाची जिवंत गांजाची झाडे जप्त केली असून या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 3 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव गावठाण हद्दीत राहणारा आरोपी संजय महिपत राजपूत याने आपल्या घराशेजारी गांजाची झाडे लावल्याची गोपनीय माहिती कोपरगाव तालुका पोलिसांना प्राप्त झाली होती. माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलीस पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत छापा टाकला. कारवाई दरम्यान जागेची पाहणी केली असता तेथे उगवलेली झाडे गांजाचीच असल्याची खात्री झाली. त्यानंतर या कारवाईची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार तहसीलदार, महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी, पंच तसेच पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीत नियमानुसार पंचनामा करण्यात आला. पंचनामा दरम्यान जिवंत गांजाची झाडे पंचांच्या उपस्थितीत जप्त करण्यात आली. त्यानंतर झाडाचे वजन करण्यात आले असता त्याचे एकूण वजन 22 किलो 100 ग्रॅम इतके भरल्याचं निष्पन्न झाले. जप्त केलेला गांजा ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या प्रकरणी संजय महिपत राजपूत याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्या विरुद्ध कोपरगाव पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास कोपरगाव तालुका पोलीस करत आहेत. या कारवाईबाबतची अधिक माहिती कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी दिली आहे. पोलीस स्टेशनला हजर असताना आज रोजी एक गोपनीय माहिती प्राप्त झाली की सुरेगाव गावठाण तालुका कोपरगाव या ठिकाणी राहणारा संजय महिपत राजपूत नावाचा व्यक्ती त्याने आपल्या घराच्या शेजारी गांजाची काही झाडं लावलेली आहेत आणि अशा पद्धतीची गोपनीय माहिती प्राप्त झाल्यानंतर आम्ही त्याची खातरजमा केली आणि ज्यावेळेस आम्हाला त्याचा विश्वास बसला त्यानंतर जो काही पंचनाम्याची प्रोसिजर आहे त्याप्रमाणे सरकारी पंच, माननीय तहसीलदार साहेब आणि इतर बाकीच्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत NDPS गुन्हा दाखल करण्याच्या अनुषंगानं त्याच्या तयारीनिशी आम्ही त्या ठिकाणी गेलो. त्या ठिकाणी जाऊन खातरगी केली असता तिथं गांजाची जिवंत झाडं आम्हाला आढळून आली. पंचासमक्ष ती झाडं आम्ही ते ताब्यात घेतली. त्याचं वजन केलं असता 22 किलो 100 ग्रॅम इतक्या वजनाचा गांजा त्या ठिकाणी मिळून आलेला आहे. सविस्तर पंचनामा प्रक्रिया करून सदर जो आरोपी आहे संजय महिपत राजपूत याला ताब्यात घेऊन आणि सदरचा मुद्देमाल ताब्यात घेऊन आम्ही पोलीस स्टेशनला आणलेला आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मी आपल्या माध्यमातून कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गावकऱ्यांना, नागरिकांना विनंती आवाहन करेन की अशा पद्धतीचं कोणी गांजाची शेती करत असेल, गांजाची झाडं लावली असतील किंवा सुका गांजा विकत असतील किंवा कोणी पिणारी लोक असतील तर त्याच्या संदर्भानं निर्धास्तपणे पोलिसांना माहिती द्यावी जेणेकरून आम्हाला त्या लोकांवर कारवाई करणं सोपं जाईल. विशेष म्हणजे 2 जुलै 2026 रोजी देखील सुरेगाव परिसरात अहिल्यानगर स्थानीय गुन्हे शाखेच्या पथकानं कारवाई करत 2 किलो 150 ग्रॅम गांजा जप्त केला होता. त्या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली होती तर इतर संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. अवघ्या 24 तासाच्या आत सुरेगावात गांजा संदर्भातील दुसरे मोठे प्रकरण उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सलग 2 कारवायांमुळे अंमली पदार्थांची लागवड, साठवणूक व पुरवठा करणाऱ्या साखळीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून कसून तपास केला जात आहे. माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे, कोपरगाव.